Hi friends, you are tuned with an educational YouTube channel. No doubt it's a reliable channel for learning, so don't leave the page without subscribing the channel. We are learning the fifth lesson of history, that is religious trends in ancient India. In the first part, we have taken information about Jainism, and in the present video we will know regarding Buddhism. Buddhism spread in India and many countries outside India. Gautama Buddha was the founder of Buddhism. बौद्ध धर्माचा उगम आपल्या भारत देशामध्ये झालेला आहे. बौद्ध धर्माचा प्रसार भारत आणि भारताबाहेरील अनेक देशांमध्ये झालेला आहे आणि बौद्ध धर्माची स्थापना केलेली आहे गौतम बुद्ध यांनी. फाउंडर म्हणजे संस्थापक. गौतम बुद्धांना बौद्ध धर्माचे संस्थापक मानले जाते. गौतम बुद्ध वॉज बोर्न ॲट लुंबिनी इन नेपाळ. गौतम बुद्धांचा जन्म नेपाळमधील लुंबिनी वनामध्ये झाला. हिज फादर्स नेम वॉज शुद्धोधना अँड मदर्स मायादेवी. त्यांच्या पित्याचे नाव होते शुद्धोधन आणि आईचे नाव होते मायादेवी. हिज बर्थ नेम वॉज सिद्धार्थ. गौतम बुद्धांचे जन्माच्या वेळचे नाव किंवा त्यांचे मूळ नाव सिद्धार्थ असे होते. मग त्यांना बुद्ध का म्हटले जाते? ही हॅड अटेन्ड नॉलेज ऑफ ह्युमन लाईफ इन इट्स एंटायरिटी. दॅट इज वाय ही केम टू बी नोन ॲज द बुद्धा. बुद्धांना मानवी जीवनाचे संपूर्ण ज्ञान प्राप्त झाले म्हणून त्यांना बुद्ध म्हटले जाते. ही वॉन्टेड टू नो वाय देअर इज सॉरो अँड सफरिंग इन ह्युमन लाईफ. मानवी जीवन दुःखमय आहे. मानवी जीवनात दुःख आहे, परंतु ते दुःख का आहे हा प्रश्न त्यांना पडला. He left his home and all comforts in pursuit of answer to this question. मानवाच्या जीवनात दुःख निर्माण का होते याचे उत्तर शोधण्यासाठी त्यांनी घरादाराचा त्याग केला. त्यासोबतच त्याग केला सर्व ऐशोरामाचा आणि सर्व सुख सुविधांचा. On Vaishak Purnima, he was sitting in deep meditation under a peepal tree at Urvela near the city of Gaya in Bihar. एका वैशाख पौर्णिमेला बिहारमधील गया शहरापासून जवळच असलेल्या उर्वेला या ठिकाणी एका पिंपळाच्या झाडाखाली ते ध्यानस्थ बसले होते. That is when he attained bodhi, enlightenment or the highest knowledge. त्या पिंपळ वृक्षाखाली बसलेले असतानाच त्यांना बोधी प्राप्त झाली. बोधी म्हणजे सर्वोच्च ज्ञान. The tree is known as the Bodhi tree or Bodhi Vriksha, and the place Urvela is known as Bodh Gaya. ज्या वृक्षाखाली गौतम बुद्धांना बोधी अर्थातच ज्ञान प्राप्त झाले त्या वृक्षाला बोधी वृक्ष म्हणून ओळखले जाऊ लागले. त्यासोबतच उरुवेला या स्थानाला बोध गया असे म्हटले जाते. He delivered his first sermon at Sarnath near Varanasi. बुद्धांनी त्यांचे पहिले प्रवचन वाराणसीजवळ सारनाथ या ठिकाणी दिले. His teachings in the first sermon are termed धम्मा. पहिल्या प्रवचनात त्यांनी जो उपदेश केला त्याला धम्म असे म्हटले जाते. He set in motion the wheel of Dhamma in this sermon. Therefore this event is called Dhamma Chakra Pravartan in Pali and Dharma Chakra Pravartan in Sanskrit. पहिल्या प्रवचनाच्या माध्यमातून त्यांनी धम्माच्या चक्राला गती दिली म्हणूनच या घटनेला धम्मचक्र प्रवर्तन असे पाली भाषेमध्ये म्हटले जाते. सोबतच संस्कृतमध्ये त्याला धर्मचक्र प्रवर्तन असे म्हटले जाते. धर्मचक्र प्रवर्तन हा त्या शब्दाचा उपहास आहे, परंतु त्याचा खरा अर्थ किंवा उच्चार धम्मचक्र प्रवर्तन असा आहे. Later, he traveled on foot, means charika, for nearly 45 years to preach Dhamma. नंतरच्या काळामध्ये धम्माचा उपदेश करण्यासाठी सुमारे 45 वर्ष बुद्धांनी चारिका केली. चारिका म्हणजे पायी फिरत आपल्या धम्माचा उपदेश करणे. He preached in the people's language Pali. त्यांनी आपला उपदेश पाली या लोकभाषेत केला, कारण पाली ही त्यावेळची सर्वांना ज्ञात असलेली भाषा होय. इन बुद्धिझम द कॉन्सेप्ट ऑफ टेकिंग रिफ्यूज इन बुद्धा, धम्मा अँड संघा इज इम्पॉर्टंट.
बौद्ध धम्मामध्ये बुद्धाला, धम्माला आणि संघाला शरण जाण्याची संकल्पना महत्त्वाची आहे. इट इज नोन ॲज त्रिशरण. बुद्ध, धम्म आणि संघाला शरण जाणे यालाच त्रिशरण असे म्हटले जाते. The essence of the Dhamma he expounded is as follows. बुद्धांनी सांगितलेल्या धम्माचे सार पुढील प्रमाणे आहे. Arya Satyas means noble truth. There are four truths at the root of all human affairs. They are called noble truth or Arya Satyas. मानवी जीवनातील सर्व व्यवहारांच्या मुळाशी चार सत्य आहेत, त्यांनाच आर्य सत्य म्हटले जाते. कोणती आहे चार आर्य सत्ये? यामधील प्रथम आहे दुःख, त्यानंतर दुःख समुदाय, 3 नंबरचा आहे दुःख निरोध आणि 4 नंबरचा आहे दुःख निरोधगामिनी प्रतिपदा. The first one is दुःख means suffering. There is suffering in human life. पहिलं आर्य सत्य आहे दुःख, म्हणजेच मानवी जीवनात दुःख आहे. दुःख हे अटळ आहे, त्याला टाळता येत नाही. नको असलेलं प्राप्त होणं आणि हवं असलेलं न मिळणं यातून दुःख निर्माण होते. म्हणजेच मानवी जीवनात दुःख आहे हे अंतिम सत्य आहे. त्यानंतर दुसरं आर्य सत्य आहे द कॉज ऑफ दुःख. देअर इज अ कॉज ऑफ सफरिंग. दुःख निर्माण होण्याला काही ना काही कारण असते, कारणाशिवाय दुःख निर्माण होत नाही. आणि सर्व दुःखांच्या मुळाशी असते मानवाची हाव किंवा इच्छा. 3 नंबरचा आर्य सत्य आहे दुःख निर्वाण. इट इज पॉसिबल टू एंड सफरिंग. जरी मानवाच्या जीवनामध्ये दुःख असलं, त्या दुःखाला काही ना काही कारण असलं तरी सुद्धा हे दुःख दूर करता येणं शक्य आहे. 4 नंबरचा आर्य सत्य आहे प्रतिपदा. प्रतिपद मीन्स द वे. दिस वे लीड्स टू द एंड ऑफ सफरिंग. प्रतिपद म्हणजे मार्ग. हा दुःखाचा अंत करण्याचा मार्ग आहे. काही मार्गांचा अवलंब केल्यास आपण दुःखांपासून दूर राहू शकतो किंवा दुःखांमधून आपली सुटका करून घेऊ शकतो. दिस इज द वे ऑफ गुड कंडक्ट. इट इज नोन ॲज द अष्टांगिक ऑर 8-fold पाथ. दुःखातून सुटका करून घेण्याचा मार्ग हा शुद्ध आचरणाचा मार्ग आहे. या मार्गाला आर्य अष्टांगिक मार्ग असे म्हटले जाते. अष्टांगिक मार्गाबद्दल माहिती सुद्धा समोर देण्यात आलेली आहे. The next and important teaching of Buddha is Panchashil. Gautama Buddha asked people to follow 5 rules. The rules are called Panchashil. गौतम बुद्धांनी प्रत्येक उपासक व भिक्षुकासाठी 5 नियम सांगितलेले आहेत. या 5 नियमांचे पालन करण्यास बुद्धांनी सांगितलेले आहे आणि त्या नियमांनाच पंचशील असे म्हटले जाते. The first शील is stay away from killing animals. यामधील पहिलं शील आहे प्राण्यांची हत्या करण्यापासून दूर राहणे, म्हणजेच हिंसा न करणे. तर दुसरं शील आहे स्टे अवे फ्रॉम स्टीलिंग, म्हणजे चोरी करण्यापासून दूर राहणे. द थर्ड वन इज स्टे अवे फ्रॉम अनएथिकल कंडक्ट. अनैतिक किंवा समाज अमान्य आचरणापासून दूर राहणे. नंतर आहे स्टे अवे फ्रॉम टेलिंग लाईज, असत्य बोलण्यापासून दूर राहणे. आणि शेवटचं आहे स्टे अवे फ्रॉम इंटॉक्सिकंट्स, मादक पदार्थांच्या सेवनापासून दूर राहणे. बुद्धांनी सांगितलेल्या पंचशील तत्वाचे पालन करून आपण आपलं आचरण शुद्ध करू शकतो. नंतरचा मुद्दा आहे बुद्ध संघा. ही क्रिएटेड अ संघा ऑफ भिक्खूज टू प्रीच हिज रिलिजन. आपल्या धम्माचा उपदेश करण्यासाठी त्यांनी भिक्खूंचा संघ निर्माण केला. फॉलोअर्स हू गेव अप देअर डोमेस्टिक लाईफ अँड एंटर्ड द संघा वे कॉल्ड भिक्खूज. गृहस्थ जीवनाचा त्याग करून संघात प्रवेश करणाऱ्या त्यांच्या अनुयायांना भिक्खू असे म्हटले जाते. They too traveled on foot like the Buddha to preach Dhamma to the people. बुद्धांप्रमाणेच भिक्खू सुद्धा चारिका करून लोकांना धम्माचा उपदेश करत असत. There was a separate संघा of women. They are called भिक्खुनीज. पुरुषांप्रमाणेच स्त्रियांचा सुद्धा स्वतंत्र संघ होता, त्यांना भिक्खुनी असे म्हणतात. People of all varnas and caste could embrace Buddhism.
अगोदर आपण बघितलं की निश्चित वर्णातील लोकांनाच धर्माचे ज्ञान शिकण्याचा अधिकार चातुर्वर्ण व्यवस्थेने दिला होता, परंतु बुद्धांनी सर्व वर्णाच्या व्यक्तींना आपल्या धम्मामध्ये प्रवेश दिला आणि ज्ञान प्राप्त करण्याचा अधिकार दिला. बौद्ध धर्मात सर्व वर्णातील व जातींमधील लोकांना मुक्त प्रवेश होता. नंतरचा मुद्दा आहे इसेन्स ऑफ हिज टीचिंग्स, अर्थातच बुद्धांच्या उपदेशाचे सार. गौतम बुद्धा अनाउन्स्ड द फ्रीडम ऑफ ह्यूमन इंटेलिजन्स. गौतम बुद्धांनी मानवी बुद्धीच्या स्वातंत्र्याची घोषणा केली. He refused the discrimination based on things like वर्णा. वर्ण वगैरेंच्या आधारे मानला जाणारा भेद किंवा मानली जाणारी विषमता बुद्धांनी नाकारली. No one is greater or smaller by birth. Greatness is dependent on one's behavior or conduct. जन्माने कोणी श्रेष्ठ वा कनिष्ठ ठरत नाही, तर आचरणावरून श्रेष्ठ किंवा कनिष्ठता ठरत असते. One of his famous quotes is that even the little quail can chirp freely in her nest. छोटीशी चिमणी देखील आपल्या घरट्यात स्वच्छंदपणे चिवचिवते, हे त्यांचे वचन विख्यात आहे, प्रख्यात आहे. This shows his thinking on the values of freedom and equality. आणि हे वचन स्वातंत्र्य आणि समता या मूल्यांविषयीचे त्यांचे चिंतन दर्शवते. He preached that like men, women too had the right to their own upliftment. बुद्धांनी पुरुषांप्रमाणे स्त्रियांना सुद्धा स्वतःची उन्नती करण्याचा तेवढाच अधिकार आहे असा उपदेश केला. He opposed the rituals of yajna. His teaching of wisdom means prajna, moral virtue means shil, and other values are aimed at the welfare of man. यज्ञासारख्या कर्मकांडाला भगवान बुद्धांचा विरोध होता. त्यांनी उपदेश केलेली प्रज्ञा, शील आणि इतर मूल्ये मानवाचे कल्याण साधणारी आहेत. Compassion means karuna for all living beings was an extraordinary feature of his personality. सर्व प्राणीमात्रांविषयी करुणा हे त्यांच्या व्यक्तिमत्वाचे असाधारण वैशिष्ट्य होते. The tolerance preached by Gautam Buddha is the guiding principle not only for the Indian society but for all mankind even today. गौतम बुद्धांनी उपदेशलेली सहिष्णुता केवळ भारतीय समाजालाच नव्हे तर सर्व मानव जातीला आजही मार्गदर्शक ठरत आहे. The next point is Lokayat. The ancient trends of thought known as Lokayat or Charvak is also important. लोकायत किंवा चार्वाक या नावाने ओळखला जाणारा प्राचीन काळातील विचार प्रवाह सुद्धा महत्त्वाचा आहे. इट एम्फसाइज्ड इंडिपेंडंट थॉट अँड रिजेक्टेड द ऑथॉरिटी ऑफ द वेदाज. त्याचा भर स्वतंत्र विचारावर आहे आणि त्याने वेदांचे प्रामाण्य नाकारलेले आहे. इन द एन्शियंट पिरियड न्यू रिलिजियस ट्रेंड्स अँड थॉट्स वेंट ऑन एमर्जिंग इन इंडिया. प्राचीन काळामध्ये भारतीय भूमीत नवनवीन धार्मिक विचारांचे स्रोत निर्माण होत राहिले. लेटर ऑन रिलिजन्स लाईक ज्युडिझम, ख्रिश्चनिटी, इस्लाम अँड झोरोस्ट्रियनिझम ऑल्सो टूक रूट इन द इंडियन सोसायटी. कालांतराने ज्यू, ख्रिश्चन, इस्लाम आणि पारशी हे धर्म भारतीय समाजात रुळले, त्यांचा विकास झाला. उर्वरित धर्मांबद्दल आपण माहिती घेणार आहोत समोरच्या व्हिडिओमधून, म्हणून चॅनलसोबत जोडले राहा आणि त्यासाठी चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.